जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांना आदेश प्राप्त होतो कुठल्या मतदान केंद्रावर कोण व्यक्ती जाणार आहे हे सर्व त्यांना लेखी आदेश असतो। त्यांचं ट्रेनिंग वगैरे सर्व काही प्रक्रिया आधीच पूर्ण झालेली असते आणि मतदानाच्या आदल्या दिवशी ते सर्व तहसील कार्यालय किंवा इथून आपण साहित्य वाटप करतो तिथे येतात। इथून सर्व साहित्य ताब्यात घेतात। त्याच्यामध्ये मतदान केंद्राचा प्रभारी असतो। मतदान केंद्र त्याचा प्रभारी म्हणजे मतदान केंद्र अध्यक्ष म्हणतात, त्याला प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतात। तो बॉस असतो, त्यांच्या कंट्रोलमध्ये सर्व मतदानाची प्रक्रिया पूर्ण होते। म्हणजे मतदानामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा मग मशीन बंद पडली वगैरे वगैरे ते काय किंवा मग मतदानामध्ये काही हिंसा झाली किंवा बूथ कॅप्चर झालं आपल्याला होत नाही की आपल्याला कशी परिस्थिती येते किंवा ते बूथ ईव्हीएम ते तुम्हाला सांगतात। तर एक मतदार म्हणून किंवा मग आधार कार्ड पॅन कार्ड म्हणजे काय 11 कागदपत्र असतात। 11 प्रकारची कागदपत्र इलेक्शन कमिशनने दिलेले असतात। त्याच्यापैकी एक आणि तो तुम्हाला मतदार यादी तुमच्या करण्याचा मतदार यादीमध्ये तुला जायचं द्यायचंय मतदान जा ना। अशा पद्धतीने सर्व मतदानाची प्रक्रिया पार पडते आणि आपण आपल्या पसंतीचा जो उमेदवार असेल त्याला निवडून देतो। काय डाऊट आहे का मतदान ऍक्च्युअली तुम्हाला केल्याशिवाय जास्त जनरल आयडिया सांगितली। ठीक आहे, धन्यवाद। गरज आहे का विचारून घेऊ मला बॅनर सोबत फोटो पाहिजे का पोरांचा पोरा आणि घेतला ना फोटो तुम्ही त्याचा घेतला ना।